आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने विविध शेतकरी बांधवाच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी सन्माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देत आहोत की नांदेडप्रमाणे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळावा। कारण नांदेडमध्ये 1200 कोटी पैकी 800 कोटी रुपये नांदेडला मिळाले। तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत उत्तम कामगिरी केली म्हणून त्यांना ते पैसे मिळाले। मात्र लातूर जिल्हा त्या पीक विम्याच्या यादीमधून वगळण्यात आलाय। हा अन्याय। लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही का? लातूर जिल्हा मराठवाड्यामध्ये नाही का? सरकारने या पीक विम्याच्या कंपनीत चालढकलपणा दूर केला पाहिजे आणि सरकारने तात्काळ सर्व शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळेल 2025चा खरीप पीक विमा आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही, तात्काळ मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन बहुजन विकास अभियान न्यायिक आंदोलन करताय। आमची मागणी आहे शासनाने शेतकऱ्याला हेक्टरी 17,000 रुपये जमीन खरडून गेली म्हणून अनुदान जाहीर केलं, मात्र ते देखील अनुदान आजपर्यंत मिळालं नाही। अनेक संघटना शेतकरी असताना त्यांना कोणी म्हणजे समोर जात नाही। पण सरकारला विनंती आहे आमची, तुम्ही शेतकऱ्याच्या मागणीकडे लक्ष द्या। तात्काळ पीक विमा शेतकऱ्याचा नाही मिळाला तर बहुजन विकास अभियान नांदेड सत्याग्रह करणार आहे। शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही, कारण विविध आंदोलन आजपर्यंत केलेत, आता सरकार जागा होत नाही। पीक विमा मालामाल झालेत, शेतकरी हैराण आहेत। करोडोचं फळ त्या पीक विमा कंपनीला होतंय, मात्र शेतकरी आता हैराण असताना लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळून पीक विमा कंपनीला मालामाल करण्याचे काम जर कोणी करत असेल तर त्याचा बहुजन विकास अभियान जाहीरपणे निषेध करते। जोपर्यंत शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही, शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत बहुजन विकास अभियान कदापि गप्प बसणार नाही।